चला आज मस्तपैकी ग्रामीण भागातल्या पद्धतीने बनवूयात कुळथाचे शिंगोळे. त्यासाठी साहित्य घेतलं: खोबरं, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. पाट्यावरती पहिल्यांदा मी खोबरं ठेचून घेतलं, त्यानंतर मिरच्या पण थोड्याशा ओबडधोबड ठेचून घेतल्या, लसूण, शेंगदाणे असं सगळं वाटण मी पाट्यावरती वाटायला घेतलं. मस्तपैकी सर्व एकजीव करून बारीक वाटल्या जाईल अशाप्रमाणे मी ते वाटायला घेतलं. मसाला वाटून झाला, नंतर फोडणीची तयारी केली. त्यासाठी तापलेल्या तेलात जिरे घातले, त्यानंतर मोहरी घातली. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं त्या वाटणातला काही भाग मी पिठात घातला आणि काही भाग याच्यात घातला. वाटण तेलात टाकून छान तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं. हे घातलेलं वाटण तेलात परतवून घेतलं की जो शिंगोळ्याचा रस्सा बनतो त्याच्यात त्याचा अर्क उतरतो आणि त्याला चव खूप छान येते. वाटण मस्त तेल सुटेपर्यंत परतत आलं, त्याचा कलर बदलतो. मस्त मिक्स करून घेतलं, बदलला त्याचा कलर. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीसाठी लाल तिखट, हिंग आणि हळद, त्याचबरोबर आपला साठवणीचा अर्धासा चमचा काळा मसाला घालून घेतला. काळा मसाला घातला की ते सगळं छान परतून घेतलं पुन्हा एकदा. जेव्हा आपण फोडणीत वरून हे कच्चे मसाले पावडरचे घालतो त्यावेळेस त्याचा पण अर्क उतरतो आणि त्याला चव जी रश्श्याला येते ती खूप छान येते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान चिरलेली कोथिंबीर घातली, ती पण मस्तपैकी परतून घेतली. सर्व साहित्य तेलात परतवलं की तेलात उतरलेला अर्क हा शेंगोळ्याच्या रश्श्यात येतो आणि ते चवीला अगदी छान लागतात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं. पाणी टाकताना थोडंसं जास्त टाकलं, जेणेकरून शेंगोळे त्याच पाण्यात पूर्णपणे शिजतील आणि आटून कमी होईल. त्यामुळे आपल्या अंदाजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, कारण पीठ मळताना आपण त्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं. सुंदर माझे जाते ग फिरते होते ग ओव्या गाऊ भरताराची रे बा विठ्ठला गाऊ भरताराची रे बा विठ्ठला सासू ये सासरे देर तो तिसरा ओव्या गाऊ भरताराची रे बा विठ्ठला ओव्या गाऊ भरताराची रे बा विठ्ठला दळण दळीले पीठ मी भरिले सासू पुढ ठेविले रे बा विठ्ठला सासू पुढ ठेविले रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते दळण दळीते दळण दळीते रे बा विठ्ठला दळण दळीते रे बा विठ्ठला. मस्त हे सगळी वळून झालेले शेंगोळे पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ते सोडून द्यायचे. उकळलेल्या पाण्यामध्ये ते सोडले की छान दणकवून वाफ काढून घ्यायची. त्याचा रंग बदलतो, ते छान मऊ पडतात आणि मऊ पडले की खाण्यासाठी तयार होतात. मस्त मी त्याला पीठ कालवून, जे मळलेलं असतं ते पीठ कालवून छान उकळी काढून घेतली. तयार आहे आपले शेंगोळे.